हा आहे गिव्हअवे वाला व्हिडिओ, गिव्हअवे प्लस Q&A. व्हॉट चॅलेंजेस डू आय फेस व्हेन आय क्विट माय जॉब? पॅरेंट्सचं रिॲक्शन कसं होतं जेव्हा मी माझा जॉब क्विट केला YouTube साठी? बात का बतंगड बनवतात. एनी अपकमिंग कोलॅप्स. तर माझ्या YouTube चॅनलच्या फर्स्ट गिव्हअवेचा विनर आहे हाय दोस्तो, वेलकम बॅक टू माय चॅनल. जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आलेला असाल तर हाय, मी आहे तुमची दोस्त मृण्मयी आणि आपले फायनली 30K सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले आहे. आणि येस, हा आहे गिव्हअवे वाला व्हिडिओ, गिव्हअवे प्लस Q&A. माझं दोन्ही पण हे फर्स्ट टाइम आहे या चॅनलवरती. मी याच्या आधी कधीच Q&A नाही केलाय, कधीच गिव्हअवे पण नाही केलाय आणि ते या व्हिडिओमध्ये मी करणार आहे. सो 30Kच्या खुशीमध्ये मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी नेक्स्ट व्हिडिओ जो करणार तो Q&Aचा करणार आणि त्याच्यामध्ये मी एक पर्सन चूज करणार ज्यांना मी गिव्हअवेचं एक हॅम्पर देणार आहे. सो ज्यांनी त्या व्हिडिओमध्ये कमेंट्स केले त्यांना आता मी अनाउन्स करेन कोण आहे विनर. याच व्हिडिओमध्ये अनाउन्स करणार आहे. थोडीशी तुम्हाला वाट बघावी लागेल कारण की त्याच्या आधी आपल्याला घ्यायचे आहेत काही क्वेश्चन्स, कारण की लोकांनी विचारले आहेत आणि ते मला तुम्हाला द्यायचे, सांगायचे त्यांचे आन्सर्स. सो येस, त्यामुळे हा व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे आणि म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आता विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट्स जस्ट गेट स्टार्टेड. ओके, मी टोटल 10 क्वेश्चन्स घेतले आहेत. तर मी काय केलं होतं, मी फक्त यूट्यूबवर नाही, मी इंस्टाग्रामवरती पण स्टोरी टाकली होती आणि तिथे पण क्वेश्चन्स विचारले होते. बिकॉज मोस्ट ऑफ द माझे सबस्क्रायबर्स आहे, मला असं वाटतं ते इंस्टाग्रामवरती पण आहेत. सो म्हणून मी तिथे पण केलं होतं. तर तिथे ॲक्च्युली मला जास्त क्वेश्चन्स आले आहे आणि यूट्यूबवरती कमी. आय डोंट नो वाय, बट ठीक आहे. मी तसं गिव्हअवेचं जे हे दिलं होतं ना, जे रूल्स होते ते आपले इंस्टाग्रामसाठीचे नव्हते. ते होतं की यूट्यूबवर तुम्हाला कमेंट करावी लागेल. बट ठीक आहे, आता मी चूज केलेला आहे विनर. सो आता काही फायदा नाही आहे. एनिवेज, तर इथे आहेत ते क्वेश्चन्स जे मी विचारणार आहे, जे मला विचारले आहे आणि मी त्याचा आन्सर देणार आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे, हाऊज युअर लाईफ गोईंग राईट नाव आफ्टर 30K ऑन यूट्यूब? आफ्टर हिटिंग 30K ऑन यूट्यूब म्हणजे माझी आता लाईफ कशी सुरू आहे 30K हिट केल्यावर? तर आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, 30K माझे होणार आहेत हे मला गेल्या खूप महिन्यांपासून माहिती होतं, कारण की खूप महिन्यांपासून 29,000 समथिंग सबस्क्रायबर्सवर अडकून बसले होते माझे सबस्क्रायबर्स आणि ते 30K होतच नव्हते. सो एक सबस्क्रायबर्स वाढायला खूप वेळ लागतो आणि ती प्रोसेस असते आणि त्याची वाट बघत माहिती, ती जी एक्साइटमेंट असते ना, ती आय डोंट नो कुठेतरी अशी कमी होऊन जाते. आणि मग जेव्हा आपण ॲक्च्युअलमध्ये 30K मी हिट केले तेव्हा मला इतकी म्हणजे झाली होती एक्साइटमेंट, खूप होती. कारण माझं दुसरं रिझन होतं 30Kच्या वेळेसच्या एक्साइटमेंटचं. माझं रिझन हे होतं की मला 2024च्या आधी करायचे आहे आणि ते त्या दिवशी 31st झाले, त्याच्यामुळे मी जास्त एक्सायटेड होती. बट 30K झाले हे मी नॉर्मल होती. आणि आता त्याच्या आफ्टर दॅट म्हणतात, आफ्टर हिटिंग 30K आफ्टर तर काहीच नाही आहे, वाढत आहेत, वाढू द्या. 50K करू, 100K करू, ठीक आहे. आफ्टर काही नाही आहे, असं काही डिफरंट नाही वाटत आहे मला. कारण नाही वाटत आता काय वाटणार, नाही वाटत आहे. बट मला खुशी होत आहे. थँक्यू सो मच 30K सबस्क्रायबरसाठी आणि असेच सबस्क्राईब करत राहा, व्हिडिओज बघत राहा. सो इसी के साथ आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वेअर डू आय लिव्ह? मी सध्या अमरावतीला राहते बिकॉज माझं घर अमरावतीला आहे. बट माझं अप अँड डाऊन सुरू असतं पुणे अमरावतीमध्ये. सो येस, मी आधी पुण्याला राहायची कारण जॉब होता, बट नंतर मी शिफ्ट झाली अमरावतीला परत. आता परत जाणार की नाही तो वेगळा डिसिजन, ते वेगळा क्वेश्चन आहे. बट आता सध्या मी अमरावतीमध्ये राहते. एका क्वेश्चनचं एवढं मोठं आन्सर नाही द्यायचं आहे, एक सिम्पल आन्सर आहे, मी अमरावतीमध्ये राहते. थर्ड क्वेश्चन आहे, व्हॉट चॅलेंजेस डू आय फेस व्हेन आय क्विट माय जॉब टू परस्यू यूट्यूब ॲज अ फुल टाईम करियर? बेसिकली जेव्हा मी डिसाईड नाही केलं, जेव्हा मी माझा जॉब सोडला कारण मला यूट्यूब करायचं होतं ॲज अ फुल टाईम करियर, तर काय चॅलेंजेस काय फेस केले? ओके, चॅलेंजेस तसे मी नाही फेस केले बिकॉज माझं जे माइंडमध्ये होतं ते माझं फिक्स होतं, मला करायचंच आहे. आणि माझ्या घरून पण असं काही नव्हतं, ठीक आहे तुला नाही वाटत तू नको करू. आणि मी जेव्हा मी जॉईन जेव्हा केला होता माझा जॉब त्या कंपनीमध्ये, तेव्हा मी ठरवलं होतं की मी 1 year करणार, त्याच्यानंतर मी सोडून देणार. बट मी ते 2 yearsपर्यंत स्ट्रेच केलं. सो मी जॉब जॉईन करायच्या आधीच माझं माइंडमध्ये होतं की मी सोडणार आहे. सो इतकं काही चॅलेंजेस नाही झाले आहे.
म्हणजे घरी तर बिलकुलच काही चॅलेंजेस नाही आहे, बट आता जेव्हा मी यूट्यूब हे करताय, उलट मला जास्त मजा येत आहे की मला जेव्हा वाटते तेव्हा मी, आता माहिती आहे किती वाजले, 1:30 रात्रीचे, तेव्हा मी व्हिडिओ बनवत आहे. सो मला जेव्हा वाटतं मी तेव्हा व्हिडिओ बनवते, मला जेव्हा वाटतं तेव्हा मी काम करते, जेव्हा नाही वाटत मी झोपून असते. सो मला तर काही इतकं चॅलेंजेस नाही आहे. बस तेच आहे, व्ह्यूज मग नाही येणं कधी-कधी, सो ते डिप्रेसिंग असतं. त्याच्यानंतर मग सबस्क्रायबर्स नाही वाढत, तर ते असतं. मग ठीक आहे, जेवढं काही होतं त्याच्यापासून आय एम ग्रेटफुल आणि जसं सुरू आहे तसं सुरू राहू दे. बस त्याच्यापेक्षा कमी नको देऊ, हेच मला पाहिजे. बाकी चॅलेंजेस तर तसे इतके काही नाही येत आहेत. सो आय एम हॅपी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ डू आय प्लॅन माय कंटेंट? एक गोष्ट मी सांगते तुम्हाला, प्लॅनिंग जी आहे कंटेंटची ती तर मी अशी बुकमध्ये वगैरे लिहून ठेवत असते. आणि मला जेव्हा पण येतो ना विचार व्हिडिओच्या कंटेंटचा, जो एक असा कंटेंट येतो, आयडिया जेव्हा येते, तेव्हा मी पटकन, जर माझ्याजवळ बुक नसेल तर मी फोनमध्ये नोट्समध्ये लिहून ठेवते. कारण की मी असे कंटेंट, म्हणजे मी असे व्लॉग्स नाही बनवत जास्त, बिकॉज मला नाही आवडत इतकं असं लाईफ दाखवायला. म्हणजे एकदम रोज रोज मी व्लॉग्स नाही करू शकत. लाईफ नाही दाखवायला आवडत म्हणण्यापेक्षा एक मेन गोष्ट आहे की माझी लाईफच बोरिंग आहे. मी खूप बोरिंग इंसान आहे. तुम्हाला रोज रोज माझी लाईफ बघून एकदम बोर होणार. कारण मी सकाळी उठते, खाते, फोन बघते, खाते, झोपते, उठते, फोन बघते, खाते, झोपते, बस. आणि व्हिडिओ बनवते, बस. मग तुम्हाला मी काय दाखवू? मी बाहेर नाही जात, काहीच नाही करत. त्याच्यामुळे मी व्लॉग्स करत नाही. सो मी असे काहीतरी वेगळ्या कॉन्टेंटवाले, म्हणजे वेगळ्या आयडियाजचे व्हिडिओज करते. आणि माझं मेन असतं रिझन, माझं मेन मोटो असतो की मला काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. सो असे मला व्हिडिओज बनवायला आवडतात. आणि ते व्हिडिओज मी आता गेल्या मागच्या 2 महिन्यापासून आय गेस वीकमधनं 4 लॉंग फॉर्मॅट व्हिडिओज टाकायचा प्रयत्न करताय. आणि जर तुम्ही वीकमधनं 4 म्हणताय, असे 4 वीक जर आपण पकडले, सो 16 व्हिडिओज तुम्ही एका महिन्यात टाकणार, तर तुम्ही विचार करू शकता की किती एक्झॉस्टिंग असेल. आणि आता काही, म्हणजे लास्ट काही वीक्सपासून तर माझं डोकंच काम करणं बंद झालं, एकदम बंद. आणि मला काही सुचतच नाही आहे, म्हणजे मला कंटेंट आयडियाज नाही येत आहे. कारण की मला असं काही पण तुमच्यापर्यंत नाही पोहोचवायचं आहे. मला काहीतरी चांगलं, ज्याने तुमची हेल्प होणार असंच काहीतरी पोहोचवायचं आहे. त्याच्यामुळे मग खूप जास्त प्रॉब्लेम होतो प्लॅन करायचा कंटेंट, म्हणजे आयडियाज शोधायचा प्रॉब्लेम होतो. बट येस, तुम्ही म्हणून मला प्लीज कमेंटमध्ये काही आयडियाज सांगा जे तुम्हाला बघायचे असतील, जे व्हिडिओज तुम्हाला बघायचे असतील. मी डेफिनेटली तुमच्यासाठी ते घेऊन येणार, बिकॉज येस, तुम्हालाच बघायचे आहेत. आणि जर तुमच्या मनाने मी व्हिडिओज बनवले तर ती चांगली बात राहणार, राईट? सो असं मी प्लॅन करते. मी जेव्हा पण माझ्या डोक्यात काही विचार येतो, मी एक तर फोनमध्ये तिथे टाईप करून ठेवते किंवा मग याच्यामध्ये लिहिते, बुकमध्ये. आणि मग एकतर संडे किंवा मंडे एक दिवस पकडते आणि मग त्या दिवशी पूर्ण वीकभरचं कॉन्टेंट मी करून ठेवते, प्लॅन करून ठेवते. हा, मग मी तुम्हाला दाखवते. ही माझी बुक आहे आणि याच्यामध्ये हे बघा, मी आता इथे जानेवारीचं केलं स्टार्ट, ठीक आहे? तर आता याच्यामध्ये मी सगळे लॉंग फॉर्मॅटचे आयडियाज लिहून ठेवणार, नंतर शॉर्ट फॉर्मॅटचे लिहून ठेवणार. आणि असे आता मला माहिती असते मी महिन्यातून एका वीकमध्ये मी किती पोस्ट करते, लॉंग फॉर्मॅट एका महिन्यात मी किती पोस्ट करते. सो तेवढे आयडियाज मी लिहून ठेवते. जास्त असले ते पण लिहून ठेवते, ते नेक्स्ट मंथमध्ये कॅरी फॉरवर्ड होतात. सो अशा टाईपचं मी प्लॅन करते. आणि मग नंतर मी वीकली मग मी ते डिवाइड करत असते सगळे व्हिडिओज. सो असं मी प्लॅन करते. आणि ते खूप जास्त किचकट आहे प्लॅनिंग. आणि जेव्हा आपल्याला व्हिडिओजची आयडिया शोधणं ते पण खूप दिमाग दुखवणारा पार्ट आहे. बट इट इज व्हॉट इट इज. मला ते आवडतं आणि ते मी करत राहणार आहे अजून. सो येस, हेच होतं माझ्या या क्वेश्चनचं आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मेक अ व्हिडिओ ऑन मॉनिटायझेशन प्रोसेस. ओके, मॉनिटायझेशन प्रोसेसवर नक्की मी नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येईन किंवा त्याच्यानंतर. येस, अशी आयडिया देत जा प्लीज. ही जशी आयडिया मला मिळाली, आता मी मॉनिटायझेशन प्रोसेसवर पूर्ण व्हिडिओ घेऊन येईन, इन डेप्थ पूर्ण. मी तुम्हाला स्टार्टिंगपासून एंडपर्यंत सांगेन. कारण म्हणजे फक्त व्हिडिओ सुरू केला आणि आपल्याला पैसे मिळणं सुरू झालं असं नसतं. त्याच्यामागे खूप जास्त काही असतात गोष्टी, त्या सगळ्या मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार. सो येस, मी नक्की घेऊन येणार. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पॅरेंट्सचं रिॲक्शन कसं होतं जेव्हा मी माझा जॉब क्विट केला यूट्यूबसाठी. सो जसं मी सांगितलं की माझं पहिलेच ठरलेलं होतं, तसं तर मी जॉब पण करणार नव्हती, मी डिरेक्टली यूट्यूब करणार होती. बट ती ऑफर आली आणि मग मला नाही म्हणायचं होतं.
तर मग मी केलं. त्याच्यात पण माझ्या घरच्यांनी असं काही नव्हतं, तुला करायचं कर, नाही करायचं नको करू. सो तो पूर्ण माझा डिसिजन होता आणि जॉब सोडायचा पण पूर्ण माझा डिसिजनच होता. मी फक्त ते ऑफकोर्स तुम्ही हे घेत असता ना, सल्ले घेता, तर तसं मी सल्ले घेतले. बट असं काही तू नको करू हे असं बिलकुल कधीच नाही झालंय कुठल्याच बाबतीत माझ्या घरी. त्या बाबतीत माझे पेरेंट्स खूप जास्त सपोर्टिव्ह आहे. तर काही नाही, मी त्यांना माहिती होतं मला काय होत आहे, कसं प्रॉब्लेम जात आहेत. म्हणजे जॉब करून युट्यूब करणं खूप जास्त प्रॉब्लेम जातात, त्यांना माहिती होतं. आणि त्यांना माहिती आहे की मी किती जास्त पॅशनेट आहे युट्यूबबद्दल. सो दे वर ओके विथ इट. त्यांचा काही असा प्रॉब्लेम नव्हता. इनफॅक्ट मी तर थोडं आणखीन थांबणार होती, म्हणजे अजून थोड्या दिवस जॉब करणार होती. बट ते होते की तुला डोक्याला टेन्शन येत आहे, तुला चिकचिक होत आहे, तर तू सोडून ये, पटकन घरी येऊन जा आणि आम्ही बघून घेऊ सगळं. आणि आता पण ते एकदम चिल आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. प्रॉब्लेम आणि टेन्शन सगळं माझं येते, मला येते, त्यांना काही येत नाही. सो त्यांचे ते एकदम चिल होते, त्यांना काहीच प्रॉब्लेम नव्हता. आणि ती खूप चांगली बात आहे. हां, लोक असे नसतात पेरेंट्स, खूप जास्त बात का बतंगड बनवतात. बट माझ्या केसमध्ये आय थिंक मी खूप जास्त लकी आहे. सो म्हणून ते एकदम चिल होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आर यू प्लॅनिंग टू डू ओनली यूट्यूब ऑर विल यू गेट अ जॉब? ते म्हणजे मी फक्त यूट्यूबच करायचं प्लॅन करताय की मी जॉब पण करणार आहे इन फ्युचर? जर तुम्ही माझा क्विटिंग माय जॉब वाला व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला आधीच याचा आन्सर माहिती असेल. मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मला फक्त यूट्यूब एक फुल टाइम करिअर म्हणून नाही पाहिजे आहे. हे मी आधीपासूनच क्लिअर आहे. मला जॉब पाहिजे, बट मला वर्क फ्रॉम होम पाहिजे. म्हणजे मला एक जी परमनंट इन्कम असते ना, एक परमनंट अमाऊंट तुमच्या एका महिन्याच्या तारखेला येतेच, नो मॅटर व्हॉट. तर ती मला एक पाहिजे आहे. आणि मग यूट्यूब हे माझ्या मनासाठी मी करत आहे. सो तसं आहे. तर मी जॉब ऑफकोर्स करणार आहे. मग आता तो पार्ट टाईम म्हणताय मी, तो वर्क फ्रॉम होम असो, वर्क फ्रॉम ऑफिस असो, ते आपण पुढे बघू. बट नाही, फक्त यूट्यूब तर मला नाही करायचं, जॉब तर मला करायचंच आहे. कारण की लॉंग टर्मचं जर आपण सोचलं तर जॉबच कामात येणार पुढे चालून. म्हणजे यूट्यूब पण येतं असं नाही, बट ते असते ना, एक सिक्युरिटी असते. तर त्याच्यासाठी मला जॉब पण करायचा आहे आणि यूट्यूब पण करायचंच आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अमरावती और पुणे? मला चूज करायला नका लावायचं. कुठल्याही गोष्टीत मी चूज करू शकते. हे अमरावती ही पुणेमधून मी नाही चूज करू शकत. कारण की हे बघा, असं आहे की माझ्यासाठी दोन्ही पण खूप जास्त स्पेशल आहेत. एक माझं घर आहे आणि एक माझं दुसरं घर आहे असं आपण म्हणू. तर मी नाही चूज करू शकत अमरावती आणि पुण्यामधून, आणि मी नाही करणार कधी. नेक्स्ट क्वेश्चन करूया, एनी अपकमिंग कोलॅब्स? कोलॅब्स तर यार दोस्तो आहेत. काही व्हिडिओज ऑलरेडी कोलॅब्सचे मी बनवून ठेवले आहेत आणि ते बस अप्रूव्ह होण्याचे बाकी आहेत. काही कोलॅबसाठी प्रोडक्ट्स आलेले आहेत, बट ब्रँडसोबत बोलणं नाही झालेलं आहे. सो कोलॅब्स तर आहेत अपकमिंग, बट आता बघू कधी जात आहेत कधी नाही. तर ओ माय गॉड, किती फास्ट बोलली. 9 क्वेश्चन झाले. पण लास्ट क्वेश्चन आहे, हाऊ डू यू डील विथ निगेटिव्ह थॉट्स आणि लव्ह युअर पॉझिटिव्ह एनर्जी? आणि हे आहे शरयू देशमुख, माझी फेलो क्रिएटर. शरयू जर तुम्हाला माहिती असेल, तिचं पण एक यूट्यूब चॅनल आहे. तिने क्वेश्चन विचारलाय आणि थँक्यू सो मच शरयू. सो निगेटिव्ह थॉट्स पासून मी कशी डील करते? तर मी निगेटिव्ह थॉट सोबत काय करते हे बघा. म्हणजे मी खूप ट्राय करते की मी डिस्ट्रॅक्ट करणार. तर डिस्ट्रॅक्टसाठी मी एक तर गाणे सुनते किंवा मग मी झोपून घेते. माझं कोपिंग मेकॅनिझम आहे झोप. काही पण झालं तर मला झोप पाहिजे आणि झोपेतून उठल्यावर मग म्हणजे झोपल्यावर मी सगळं विसरून जाते. सो मी मोस्टली तर डिस्ट्रॅक्ट स्वतःला करण्याचं ट्राय करते. आणि असं नाही आहे की मी 24 आवर्स पॉझिटिव्ह असते. मला पण खूप जास्त निगेटिव्ह थॉट्स येतात. बट आणि माझे काही डेज पण असे असतात की मी पूर्ण निगेटिव्हिटीने भरलेली असते. बट मी ते कधीच चाहत नाही की मी स्क्रीनवर येऊन ते सांगावं. बिकॉज माझं असं मान्यता आहे की माझ्या चॅनलवर जर माझे व्हिडिओज कोणी बघायला येत असतील तर त्यांना मी बस पॉझिटिव्ह एनर्जीच द्यावं. म्हणजे माझं चॅनल बस पॉझिटिव्हिटीने भरलेलं असावं. मला माझ्या चॅनलवर निगेटिव्हिटी पाहिजे नसते. आणि म्हणून मी कधीच निगेटिव्ह माइंडसेटनी व्हिडिओ बनवायला येत नाही. म्हणून तुम्हाला मे बी कधी दिसत नसेल. बट येस, निगेटिव्ह थॉट्स येतात आणि मी त्यांना डिस्ट्रॅक्ट करायला ह्या गोष्टी करते. एक तर मी बाहेर जाते, जे मी खूप कमी करते. दुसरं म्हणजे मी TV बघते. तिसरं म्हणजे मी झोपते. आणि चौथं म्हणजे मी सॉंग्स वगैरे सुनत असते. आणि तसं जर बघितलं तर माझं जे काम आहे म्हणजे मेकअप करणं आणि हे व्हिडिओज बनवणं,
ते पण एका प्रकारचं डिस्ट्रॅक्शन आहे. जेव्हा मी हे बनवत असते, करत असते, माझ्या डोक्यात काहीच विचार चालू नसतात. हा बरोबर सेंटेन्स होता. सो हे पण एक डिस्ट्रॅक्शनच आहे, हे पण एक माझं कम्फर्ट झोन म्हणू. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्यांची हेल्प घेऊन मी निगेटिव्ह थॉट्स सोबत फाईट करायचं ट्राय करते. सो विथ दॅट, या पॉझिटिव्ह नोटवर आपले जे क्वेश्चन्स आहेत 10 क्वेश्चन्स पटापट मी संपवले आहे, सगळ्यांचे फास्ट आन्सर देऊन. आणि याच्यासोबत माझ्या लाईफचा, माझ्या यूट्यूबचा फर्स्ट Q&A व्हिडिओ संपलेला आहे. बट एक पार्ट तर झाला, दुसरा पार्ट माझ्या यूट्यूबचा फर्स्ट गिव्हअवेचा फर्स्ट गिव्हअवेचा विनर आहे. नाव नाही माहिती, नाव बघून येऊ द्या. तर माझ्या यूट्यूब चॅनलच्या फर्स्ट गिव्हअवेचा विनर आहे, गिव्हअवेची विनर आहे ऍक्च्युली, प्रतीक्षा शहाणे. इथे त्यांचं ID मी देणार. आणि कॉंग्रॅच्युलेशन्स. सो असं नाही आहे की तुम्ही फक्त माझ्या लास्ट व्हिडिओवर कमेंट केली म्हणून मी तुम्हाला हे देत आहे, असं नाही आहे. मला दिसतं की कोणत्या अकाउंटवरून माझ्या याच्यावरती किती कमेंट्स आले आहेत आणि कोणत्या कमेंट्स आहेत, हे सगळं मला दिसत असतं, कारण की मी अंतर्यामी आहे. तर यांनी खूपदा आधी कमेंट केलेली आहे आणि मला त्यांच्या कमेंट्स नोटीस पण झाल्या आहेत. सो त्याच्यामुळे मला माहिती आहे की त्या रेग्युलर व्ह्यूअर आहे माझ्या. आणि आय थिंक त्यांनाच हे असं गिव्हअवेचं विनर अनाऊन्स करणं, म्हणजे त्यांनाच विनर बनवणं बरोबर आहे, अप्रोप्रिएट आहे. कारण ते बघतात, जेन्युइनली बघतात व्हिडिओज आणि कमेंट्स पण करतात, सो एफर्ट्स घेतात. सो येस, कॉंग्रॅच्युलेशन्स प्रतीक्षा. आणि मी तुम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करणार आहे आता याच्यानंतर. बट येस, तुम्ही आहेत माझ्या चॅनलच्या फर्स्ट गिव्हअवेच्या विनर. ये. सो येस, विथ दॅट आपण या व्हिडिओला संपवूया. आणि डोंट वरी, याच्यानंतर पण आणखीन मी अभी तो बस सुरुवात हुई है दोस्तों गिव्हअवे की. आता तो खूप गिव्हअवेज मी करणार आहे, कारण की मला आवडतात गिफ्ट्स देणं. सो जर तुम्हाला माझ्याकडून गिफ्ट्स मला देता येणार तर ते तर माझ्यासाठी खूप चांगली बात आहे. सो येस, दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही एन्जॉय केलं असेल. आणि येस, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मेक शुअर टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. आणि आता पण भेटू माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय.